हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ तुमच्या सगळ्यांचा लाडका अंशुमन विचारे. अहो ब्यूटीफुल, आपकी एक नजर ने मेरा दिल छीन लिया, आपकी एक नजर ने मेरा दिल छीन लिया. आज भी अंशुमन के मन में बसी है ये बापटांची प्रिया. ओय विचारे, तुमचे आचार विचार सगळं चुकतंय. ती आता कामतांची प्रिया झाली. अरे उमेश दादा, तू प्रियाताई बरोबर आला, मला लक्षातच आलं नाही. दादा दादा, माझ्याकडे पण एक गुड न्यूज आहे. ऍक्च्युली मला पण एक सिरियलमध्ये लीड रोल मिळालाय. फक्त प्रॉब्लेम काय, त्याचे ऑलरेडी 300 भाग शूट झालेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये जो लीड रोल करायचा ना, समीर चौगले नावाचा एक आहे ऍक्टर, तर त्याला रिप्लेस करतायत. आणि काय पार्टीमध्ये प्रोड्युसरच्या पोटावर हात फिरून म्हणाला, काय वहिनी अजून किती दिवस गरोदर राहणार. लगेच लात मारली तिकडून त्याला. पार्टीमधून बाहेर, सिरियलमधून बाहेर, लगेच मी येईन. येस. अंशुमन विचारे. येस, आपण. मी पॅडी कांबळे, या सिरियलचा डिरेक्टर. हो सर, नाईस टू मीट यू सर. खरं म्हणजे मला तुमच्यासोबत खूप काम करायची इच्छा होती. वाटलं होतं एवढं पटकन आपण काम करू. काय की कार वेळ येते यार. काय म्हणता? नाही बसा ना तुम्ही, या बसा. नाही, आपण सुरू करूया ना. मी खूप एक्साइटेड आहे सर. सुरू करूया सर, लगेच सुरू करूया आपण. काय झालंय, आमच्या सिरियलची जी लीड आहे ना, ती अजून आलेली नाही. ती आता आली की आपण मग लगेच सुरुवात करूया. ठीक आहे सर. 9चा कॉल टाइम होता सर. 10 वाजत तरी अजून आलं नाही. कमाल मला. खरं तर ती यायलाच तयार नव्हती. का? म्हणजे समीर. पुढचं आठवत नाही. नाही माहिती. समीर आजपासून या सिरियलमध्ये नसणार म्हणल्याच्या नंतर ती यायलाच तयार नव्हती. ती म्हणली नाही नाही, समीर नाही तर मी नाही येणार सेटवर. शेवटी मग समीर चौगुले काल रात्री तिच्या घरी गेले, रात्रभर त्यांच्या घरी थांबले, रात्रभर त्यांनी तिला समजावलं, तेव्हा कुठे ती यायला तयार झाली. आणि या सगळ्या समजावण्याच्या सोहळ्यात काय झालं, रात्री उशीर झाला, मग सकाळी उठायला उशीर झाला, त्याच्यामुळे ती लेट जाते. तुम्हाला सांगतो, समीर चौगुले काय ऍक्टर, काय कमाल ऍक्टर सर. म्हणजे कुठची गोष्ट इतक्या कन्व्हिन्सिंगली करतो ना सर. म्हणजे तुम्हाला सांगतो, तो असा सेटवर आला ना की असं सेटवर एक असं नवं चैतन्य असं येतं सर तुम्हाला. आणि मी डिरेक्टर म्हणून त्याच्याकडनं इतक्या वेगवेगळ्या भूमिका करून घेतल्यात ना, त्या अशा कुणा ऐऱ्यागाऱ्याकडनं नाही मला करून घेता येणार. असं करू नका प्लीज. मला नाही, मी जनरल बोललो. हे मी काय म्हणतो सर, मी समजू शकतो तुमच्या भावना. हा, पण आता जरा स्वतःवर कंट्रोल करा ना सर. नाही, पण मला कळत नाही, आपल्या प्रोड्युसर साहेबांनी असं कसं डिसिजन घेतलं यार. म्हणजे 2 दिवस वाट बघितली असते. मला वाटलं की आज एक दिवस शूटिंग थांबेल, दुसऱ्या दिवशी येते. तू गप्प. दुसऱ्या दिवशी येतील ते, मला वाटलं होतं. पण यार त्यांनी लगेच रिप्लेस केलं आणि तुम्ही लगेच हो म्हणालात त्याला. अरे पण मला चान्स मिळाला हो म्हणणार ना सर. असं करू नका ना सर. हे बघा, माझी काही चूक नाही याच्यामध्ये. नाही, तुमची काही चूक नाही, मला माहिती आहे. पण आता सगळं युनिट, आमची लीड आली आमची सिरियलची. असं कसं झालं सर, असं कसं झालं. मला काढायचं होतं ना सर, त्या निष्पाप माणसाला काढलं सर. जातील चेतना, हे पण जातील, हे पण दिवस जातील, हे पण दिवस. गप्प बस. नाही, मला आता जगण्याची इच्छाच उरली नाहीये सर. ऐका ना, नवरा मेल्यासारखी रडते, एवढं काय झालेलं नाहीये ते. ऐका ना तुम्ही, सेटवरच्या प्रत्येक माणसाची हीच अवस्था आहे. किती जणींचा नवरा गेलाय माहिती आहे? इतकी लग्न केली त्यांनी. म्हणजे किती जणींसोबत नवऱ्याचं कॅरेक्टर केलं त्यांनी. अरे कुणाचा बाप गेलाय, कुणाचा भाऊ गेलाय, कुणाचा दीर गेलाय, अरे देव माणूस गमावलाय, कुणाचा तर गुरु गेलाय माहितीये का? गुरु एवढी काय त्याची लायकी नव्हती हो. हे खूपच होत आहे, हे खूप बोलताय तुम्ही. कसं आहे, आणि भक्त होण्यासाठी भक्त असण्याची कॅपॅसिटी हवी भक्तात. गुरुकडे कॅपॅसिटी नसली तरी चालते, असं काय प्रॉब्लेम नाही. ऐका मी काय म्हणतो सर, ऐका ना, मी समजू शकतो सर. मला उगाच गिल्ट येतोय, असं करू नका ना. बेटा नाही, रडायचं नाही. तू जर आता रडलीस ना तर अख्खं युनिट रडायला लागेल माहिती. नाही, गप. माझ्याकडे बघ.
हे बघ आता आपण आपल्या मनावर दगड ठेवून काम करायला पाहिजे. हा खूप क्रुशल कंडिशन आहे आपल्यासाठी. चलो मी तुमची ओळख करून देतो सर. हे अंशुमन विचारे खूप ग्रेट नाही रे म्हणजे खूप चांगले ऍक्टर आहे ते आणि ह्या आमच्या सिरियलच्या लीड आहेत. ओके चलो एकदा बघ यांच्याकडे बघ एकदा बघ. नाही सर मी नाही बघू शकत त्याच्याकडे. याच्याकडे बघितलं ना की या माणसामुळे आपला समीर आपल्यात नाहीये हे सतत आठवत राहणार मला. माझा काही संबंध आहे का ना. आपण एक रिहर्सल करूयात. एक रीडिंग करूयात. बने स्क्रिप्ट दे. स्क्रिप्ट दे बने. नाही स्क्रिप्ट अरे ना टिश्यू पेपर दिलाय सर. स्क्रिप्ट द्यायला सांगा ना. समीर सरांना टिश्यू दिला ना तरी पुढचा अक्का सीन इम्प्रोवाइज करायचे ते. त्यांना याची स्क्रिप्टची कधी गरज नव्हती. मला शिकवू नकोस. त्याला का काढलंय तुला माहितीये काय. पार्टीमध्ये प्रोड्युसरची किडे केले ना त्याने त्याच्यामुळे लात म्हणून काढलंय. मला शिकवू नकोस त्याच्याबद्दल कळलं ना. बट इम्प्रोवाइज करायचा तो. सर याला सांगण्यात आलंय मार खायला. हे पर्सनल होतं. बने माझ्याकडे बघ. हा कोण आहे. एक मिनिट. कोण आहे. थांबा मला त्याला समजू दे. असिस्टंट आहे तो माझा. अरे मग हे बघ बने समीर एकच होतो आणि एकच झाला समीर. आता आपल्याला चॅनलने बांधलाय ना आपल्या गळ्यात एक ऍक्टर. तर आता बांधल्यामध्ये मला बोलवलं मला मी ऍक्टर चांगला आहे. आणि तू काही युद्धावर गेला नव्हता. लढता मेला असं बोलताय तुम्ही ते. बरं आपण मला स्क्रिप्ट द्या ना प्लीज. मला स्क्रिप्ट द्या ना प्लीज. स्क्रिप्ट दे त्याला. स्क्रिप्ट दे. अरे मला असं गिल्ट मला इमोशनल झालाय तो. ऍक्टर चांगला आहे म्हणून मला बोलवलं इकडे. भावना लक्षात घ्या तुम्ही. तर एक रीडिंग करूया चला. एक रिहर्सल करूया. चल घ्या ना तुमचं वाक्य घ्या ना. समीर समीर नाही अंशुमन. सॉरी बेटा कॉन्सन्ट्रेट. ह्याच्यातच वेळ चाललाय सगळा फालतू. अंशुमन काय झालं रे हे. चेतना नाही सर. ऐका ना पुढे बोलत होते. नाही हो सर. अरे आपण बोललोच नाही पुढे. पुढचं सर समीर जे चेतना म्हणायचं ना ते माझ्या कानात घुमतंय सर. चे आणि तनाच्या मध्ये एक मोठा श्वास घ्यायचा सर. तो त्या श्वासाची उष्णता माझ्या तनाला जाणवायची सर. फालतू लॉजिक आहे. हे कुठं लॉजिक आहे. अरे लहान मुलगा सुद्धा चेतना म्हणाल. चेतना हे कुठं म्हणणार आहे. अरे हे कुठली बालवाडी तुमची. हे वाक्य चेतना हे कुठली पद्धत आहे. मला गोष्ट कळत नाही. बेसिक गोष्ट. मी ऍक्टर आहे यार. अरे मी चांगला ऍक्टर आहे म्हणून मला रिप्लेस केलं ना. तुम्ही समजून घ्या. पॅनिक होऊ नका सर. तुम्ही पॅनिक होऊ नका. बसा 2 मिनिट. अरे मला पण समजून घ्या. बसा 2 मिनिट. तुम्हाला आराम करा. मला माहिती चहा सांगतो. 1 मिनिट चहा सांगतो. हे दत्तू चहा घेऊन ये रे. यानं ते अख्ख्या युनिटच्या नसात भरलाय. थँक्यू. 1 मिनिट. त्याला हात नाही लावायचा. तो समीर सरांचा सेलिब्रिटी कप आहे. त्यातून फक्त समीर सर चहा पिणार. पाणी दे ना. पाणी दे त्याला. बघा हो नाही येत त्यानं समीर सरांसारखं. बघा आता हे आणखी कसं उघडणार. असंच उघडणार ना. ह्याच्यामध्ये काय अति आहे सगळं. हे लोक असं ह्याच्याच उघडतात काय. कुठली फालतूगिरी आहे. हे कुठल्या लेवलला करताय तुम्ही काय. बरं ठेवा. आपण एक रिहर्सल करूयात आणि मग टेक करूयात. ठीक आहे. ओके चलो रेडी. स्टार्ट. चेतना आयुष्यात वादळ हे येणारच. संकटांचा पाऊस हा कोसळणारच. नशीब दरवाजा बाहेर उभा आहे. आपण तो दरवाजा उघडायची वाट बघायची. नाही होत. अरे पण काय आता हे ओके झालं काय. आता एक सर ऐका ना हो. तुम्ही कुठे चालली या ना इकडे. असं काय झालं ना आता. याच्यात काय प्रॉब्लेम काय याच्यामध्ये. सर आपण सिरियल बंद करूया. याला नाही जमणार सम्यासारखं. असं काय करतो समीर वेगळं. मला ते तर सांगा ना. काय करायचे समीर सर. अरे समीर सर असते नाही ते आता तर आयुष्यात वादळ येणार या वाक्याला त्यांनी वादळाचा आवाज काढला असता. असा आवाज काढला असता. संकटाचा पाऊस कोसळणार या वाक्याला त्यांनी ना बेडकाचे आवाज काढल्याचे. डराव असा आवाज काढले.
नशीब दरवाजाच्या बाहेर उभा आहे या वाक्याला त्यांनी बेल वाजवले. अशी बेल वाजवली असती आणि दरवाजा उघडताना असे आले असते आत. मला नाही जमणार ते, नाही जमणार. अरे काय स्किट चालू आहे का? अरे तो बालिश ना फालतू चाळी करतो त्याची तुम्ही लाल करता. अरे त्याची लायकी आहे का फालतू? माझ्या समीर बद्दल मी काही ऐकून घेणार नाही, सांगून ठेवते. तुम्ही जे चा- गप्पा बस. तुला सीन फालतू वाटतोय? एक सेकंड. फालतू वाटतोय सीन? कृष्णपा- या फालतू सीनचं समीर कसं सोनं करेल ना, तू बघ आता. एक सेकंड. गप्पा बस. बरे समीरला स्क्रिप्ट मेल कर. त्याला कशाला? मी आलो ना इकडे. गप्पा बस. तू असं नाही ऐकणार. अरे पण हे खूप खूप एक कुठल्या लेवलला चाललंय सगळं? मी ऍक्टर म्हणून आलो. हॅलो सम्या. सर. अरे चेतू, सम्या कसा आहेस तू? कशी आहेस चेतू? ए चेतू, ए ए ए ए डोळे पुस, डोळे पुस. चेतू नाही, चेतू इकडे बघ, इकडे बघ, इकडे. असं डायरेक्ट नाही ग ह्याच्यात. ए डोळे पुस. सम्या दत्तू. ए दत्तू, मेरे लाल कैसे लाल है? सर तुम्ही माझ्यासारखे स्पॉटला ओळखलं सर. हो बेटा. सर एक मिनिट तुमच्यासाठी तुमच्या सेलिब्रिटी कप मधून चहा आणतो सर मी. अरे माय गॉड दत्तू, आय लव्ह यू यार. अरे पॅडी सर आहे क्या उधर? पॅडी सर. कसे आहेत सर? सर तुमच्याशिवाय सेट सुना सुना वाटतोय अरे नहीं यार, ऐसा मत है क्या? मेरे को रुलाऊ मत यार. ऐसा ए डोळे एकमेकांचे डोळे पुसा चला. डोळे पुसा, एकमेकांचे डोळे पुसा चला. अरे ऐकाय, तुम्ही ऐकताय का? माझी रिप्लेसमेंट म्हणून जो आलेला आहे नट, मला माहित नाही कोण आहे, त्याला कोऑपरेट करा. मला वचन दिलंय तुम्ही कोऑपरेट करा. आता खड्ड्यात गेला रे, खड्ड्यात गेला तो. ऐसा नाही करणे का चेतू? सम्या ऐक, ऐक, तुला ना एक स्क्रिप्ट मेल केलेली आहे, तो सीन वाच, पटकन वाच आणि ना याला करून दाखव तो सीन. अरे आता कुठे त्याला दे ना, आलाय ना. प्लीज वाच ना तू सम्या आणि याला करून दाखव. बघ तुला माझी शपथ आहे सम्या. अरे यार शपथ सुटली म्हण, शपथ सुटली म्हण. सुटली. हा हे बघ, पॅकअप झाल्यावर मला भेट आज, बघूया आपण काय ते. हा हे बघ. Backup वर ओके, तुम्ही सीन काय घेतो. करू इथे? सीन मिळालाय मला. रेडी आहे? कर. चे तना. हे बघ, आयुष्यात वादळ येणारच, संकटांचा संकटांचा पाऊस पडणारच. बेडू काय मी, बेडू काय. नशीब दरवाजा बाहेर उभं आहे. आपण तो दरवाजा उघडण्याची वाट बघूया. अरे हा सीन आहे तुमची लायकी आहे. ह्याला तुम्ही सीन म्हणता बालिश ना, त्याची लाल करता. त्याची लायकी आहे त्याची फालतू. मलाच काम नाही करत तुमच्या सिरियल मध्ये. तुझी लायकी नाही, कोणाची लायकी नाही. चाल फालतू नट, चाल फार. मला शिकवतात अरे नाटक, मला शिकवतात. ए शपथ.